हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, म्हणजे आता मागे तर मला सांगितलंच आहे की सोसायटी संदर्भात तुम्ही इथं यूट्यूबवर बोलू नका. तर हे माझं चॅनल आहे, मी ठरवल की मला बोलायचं की नाही बोलायचं. मला फक्त लोकांच्या निदर्शनात आणून द्यायचे की किती मूर्खपणा करतात हे लोक. ह्यांना असं वाटतं की समोरच्याला काही समजतच नाही, कळतच नाही. हां, तर आता हे घ्या. मागच्या महिन्यामध्ये कदाचित 4 का 5 तारखेला मेंटेनन्स जमा झाला 3 व्यक्तींचा म्हणून टाकलं होतं. म्हणजे जी व्यक्ती मेंटेनन्स बघतात त्याच लोकांचा जमा झालाय असं टाकलं आणि त्याची फोटोकॉपी काढून टाकली होती. मग लोकांनी द्यायला सुरुवात करावी म्हणून मग लोकांनी परत त्याच्यानंतर काहीतरी 4-5 दिवसांनी लोकांनी द्यायला सुरुवात केली, कारण तसं तर ते 15 तारखेपर्यंत द्यायचं आहे. तर ह्यांनी 4 ते 5 तारखेलाच टाकून दिले की ह्यांचा तिघांचा मेंटेनन्स आलाय म्हणून, आणि ॲक्च्युली आलेला नव्हता. तुम्ही तुमच्या पण मेंटेनन्सचा स्क्रीनशॉट टाका ना ग्रुपवरती. तुम्ही दुसऱ्यांचे स्क्रीनशॉट कसे मागवून घेता? तुम्ही पण कधी जमा करता मेंटेनन्स ह्याचे ग्रुपवरती फोटो टाका. ओके, आता हे तुम्हाला पुढं सांगते. मग ह्यांनी काय केलं, त्यातल्या आता जर तुमचा तिघांचा मेंटेनन्स जमा झालाय तर त्यातल्या एका व्यक्तीनं 11 तारखेला मेंटेनन्स जमा केला आणि त्याचा स्क्रीनशॉट त्यानं ग्रुपवरती टाकला. मग तो विसरला होता की हे आधीच असं टाकलेलं आहे म्हणून. मग काय झालं तुम्हाला सांगते, इकडं जरी मी सीन केलेला नसला तरी मी तो बघितला. बघितला. ह्यांनी परत म्हणजे ह्या दुसऱ्या व्यक्तीने त्याला हे केलं की तू कशाला स्क्रीनशॉट टाकला, आधीच जमा झाले म्हणून टाकलेलं आहे, असं तसं काहीतरी ह्यांचं बात झालं की त्या व्यक्तीने तो स्क्रीनशॉट डिलीट मारला. मग मला सांगा, डिलीट जरी मारला, ज्यांच्याकडं ही आहे त्यांना तर माहिती आहे ते डिलीट कसं बघता येतात. डिलीट मेसेज डिलीट होत नाहीत, ते बघता येतात, चेक करता येतात. मग मी तो ऑलरेडी आधीच बघून घेतलेला होता. ती पण तुम्हाला सांगते, आधीच बघितलेला होता, त्याच्यामुळं त्यानं डिलीट जरी मारला तरी ती मी बघितलं होतं. मग तुम्ही हा जो मूर्खपणा करता, मी तुम्हाला हीच तर सांगण्याचा प्रयत्न करत होते मागे पण. आता तरी ग्रुपवरच्या लोकांनी डोळे उघडा, की हेच सांगण्याचा प्रयत्न करते की सोसायटीमध्ये जी काही चाललेलं असते ना, फक्त ते सगळे रूल इतरांसाठी आहेत, ह्या तिघांसाठी नाही आहेत. जे लोक मेंटेनन्स बघतात ते स्वतःचं कधी मेंटेनन्स जमा करतात, ते स्वतः कुठले रूल फॉलो करतात किंवा नाहीत करत, हे जसे हे कोण बघणार आहे? बरोबर ना? तर ह्यांना असं वाटतं की हे शहाणे आहेत आणि दुसरे सगळे वेडे आहेत. पण वेडे नाही आहेत, लक्षात घ्या. कारण ना, तुम्ही जे काही करता ते जरी बाकीच्या गोष्टी लोकांना लक्षात येत नसल्या ना, तर ह्या तर गोष्टी लक्षात येतात. तुमच्यातच ताळमेळ आहेत का ते बघा पहिलं. लोकांना खोटं बोलता, लोकांनी मेंटेनन्स जमा करावा म्हणून हे जर पैसे आलेत त्याचे पैसे आलेत म्हणून टाकून देता, आणि त्याचे पैसे नंतर आलेले असतात आणि मग ती तुमची पोलखोल होते. हीच तर मी सांगण्याचा प्रयत्न करते इथं एवढ्या दिवसापासून, की तुम्ही खरं वागा. तुम्ही समोरच्याला जसं शिकवता तसं स्वतःबद्दल पण हे करा. का तुम्ही टाकला नाही आतापर्यंत तुमचा स्वतःचा स्क्रीनशॉट? तुमचे स्वतःचे पण जी लोक मेंटेनन्स बघतात त्यांना मला सांगायचंय, तुम्ही ग्रुपचं चॅटचं बंद करून ठेवलंय की फक्त ते ॲडमिनलाच चॅट करता येईल. तर आम्हाला तिथं मत मांडता येत नाही, तिथं बोलता येत नाही. परंतु मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही तुमचे पण स्क्रीनशॉट टाका. तुम्ही कधी जमा करताय, कुठल्या तारखेला जमा करताय. नाहीतर तुम्ही लोकांकडनं वेळेवर घ्या आणि तुमचे स्वतःचे 2-2 महिने भरू नका. कारण बघायला कोण आहे? तुम्हीच आहेत ना, बरोबर? तर हे जे काय रूल विल दुसऱ्यांना शिकवतात, नवीन नियम जुने नियम, ती बरं झालं तुमच्यामुळेच आम्हाला माहिती होते, नाहीतर आम्हाला कुठलं कळणार आहे? अडाणी माणसं, आम्हाला काहीच माहीत नाही, आम्हाला त्यातलं काहीच कळत नाही. तुमच्यामुळं तर सगळी सोसायटी चालली आहे, तुमच्यामुळं तर सगळे रूल माहिती होत आहेत, बरोबर ना? असू द्या. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, आणि तसा तुझा बैल रिकामा आहे. तर चल, स्क्रीनशॉट टाक तुझे पण.
तुमच्या तिघांचे पण स्क्रीनशॉट टाका, कळलं का? तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.